अमित भाईंना म्हणलं, अमित भाई एमएसपी वाढवायला पाहिजे. ते म्हणले काळजी करू नका, तुम्ही माझ्याकडे निवेदन द्या. लेखी निवेदन त्यांनी मागितलेलं आहे. मी उद्याच ते निवेदन पाठवणार आहे. ते म्हणाले की मी 20 तारखेला 21 तारखेला जिल्ह्याच्या दौऱ्यावर पुण्याच्या येणार आहे. हसन मुश्रीफ साहेबांनी पण तिथं जसं तुमच्या बारामतीमध्ये 1000 कोटीचं हॉस्पिटल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आपण काढलेलं आहे, तशा पद्धतीनं कोल्हापूरला पण एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल, ह्याचं भूमिपूजन, त्यांची बँक आहे, त्यांची इमारतीचं उद्घाटन. परंतु अमित भाई म्हणाले मी जरूर कार्यक्रम हसन मुश्रीफांचा स्वीकारीन, परंतु त्या दिवशी 10,000 झाडं लावायचा कार्यक्रम झाला पाहिजे. 10,000 रोपं तिथं लावायचा कार्यक्रम झाला पाहिजे. मगाशी कोणीतरी बोललं की बाबा शेवटी पाऊस काळ चांगला होण्याच्या करता झाडाची गरज आहे. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आपण चुकीचं केलं तर, आपण कमी पडलो तर. त्या प्रकारचं काम आता आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. तुम्ही बघताय मी तर अतिशय झाडं मोठ्या प्रमाणावर लावणारा एक कार्यकर्ता आहे. हे महाराष्ट्राने बघितलंय, जिल्ह्यांनी बघितलंय, तालुक्यांनी बघितलंय. अशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाला ते येणार आहेत. त्यावेळेस मी कांदा माझ्या उत्पादक शेतकऱ्यांच्या करता पण सांगितलं की कांदा निर्यात बंदी आता अजिबात करायची नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, परंतु काही जण चुकीच्या बातम्या सोडतात. 2 दिवसापूर्वी टीव्ही वाल्यांची बातमी चालली कांदा परदेशातनं आयात करतायत. कांदा आयात केलेला नाही, दुधाची पावडर आयात केलेली नाही. आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. जसं शहरी भागातल्या लोकांना परवडलं पाहिजे, तसं माझ्या उत्पादन करणारा शेतकरी त्यालाही परवडलं पाहिजे, त्याचाही प्रपंच चालला पाहिजे, त्यालाही 2 पैसे मिळाले तर तो त्याच्या कुटुंबाचा चांगल्या प्रकारचा विचार करेल. आत्महत्येपासून मला माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मागं खेचायचं आहे, त्याला सगळ्या सुविधा द्यायच्यात. तुम्ही घाबरू नका, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना आपण तिथं आणण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही. काल देशाच्या पंतप्रधानांनी पण सांगितलं, जसं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे तसं आता जगाची आर्थिक राजधानी मुंबई करण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला मदत करू. ही भूमिका पंतप्रधानांनी मांडलेली आहे. मित्रांनो, कृपा करा आणि कुठेही आपण चुकीच्या प्रचारावर नरेटिव्ह जो काही सेट करण्याचा प्रयत्न करतात, खोटं सांगण्याचा प्रयत्न करतात, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.